राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता 7 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। मात्र अजित पवारांच्या निधनामुळे प्रचाराचा पॅटर्न बदलल्याचं पाहायला मिळतंय। याचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसू शकतो, पाहूयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट। झेडपीचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी निवडणूक। अजितदादांच्या निधनाने झेडपी निवडणूक प्रचाराचा पॅटर्नच बदलला। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला निकाल लागणार। 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली। मात्र जिल्हा परिषदेचा जानेवारी महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता। तेव्हापासूनच जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला होता। जिल्हा परिषद निवडणुकात प्रचाराचा धडाका लावण्यासाठी सकाळीच अजित पवार बारामतीत येत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला। अजित पवारांच्या अकाली निधनाचा गावखेड्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला। राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवरही त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला। जिल्हा परिषदेचा जानेवारी महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना मात्र अजित पवारांच्या निधनाने प्रचाराचा पॅटर्नच बदलल्याचं पाहायला मिळालं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखाही बदलण्यात आल्या। मतदानाची तारीख 5 ऐवजी 7 तर निकालाची तारीख 7 ऐवजी 9 करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणासाठी निवडणूक होणार आहे। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराला चांगलाच वेग येतो। सभा, रॅली, प्रचार फेऱ्या, ढोल ताशे आणि जोरदार घोषणांनी गावागावात राजकीय वातावरण तापते। मात्र अजितदादांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आणि त्याचा थेट परिणाम प्रचारावर झाला। अनेक उमेदवारांनी जाहीर सभा रद्द केल्या तर काहींनी प्रचार पूर्णपणे थांबवून मोजक्या घरभेटी आणि वैयक्तिक संपर्कावर भर दिला। जनता ही विकासाच्या बाजूने उभी आहे। जिल्हा परिषदमध्ये जर महायुतीचं जर त्या ठिकाणी अध्यक्ष आले, जिल्हा परिषदमध्ये जर महायुतीचे संख्याबळ आलं तर नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा फायदा मराठवाड्याच्या जनतेला मिळेल। या बदललेल्या प्रचार पॅटर्नमुळे काही उमेदवारांची अडचण झाली तर काहींना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे। विशेषतः शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभांवर अवलंबून असलेल्या उमेदवारांना प्रचाराची संधी कमी मिळाली। दुसरीकडे वैयक्तिक संपर्क, स्थानिक ओळखी आणि शांत प्रचार करणाऱ्या उमेदवारांना लाभ होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार हे निकालानंतर स्पष्ट होईल। मात्र यंदाचा प्रचार नेहमीपेक्षा वेगळा आणि लक्षात राहणारा ठरला आहे, हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।